सगळ्यांनीकडे लक्ष द्या. आपण आता जुन्या सत्राला सुरुवात करतोय आणि मी विनंती करते की आजचे उत्सवमूर्ती विकास पाटील आणि ज्यांचं नाव वीणा पाटील आहे ते दुमदुमलेलं आहे सगळीकडे, त्या वीणाताईंना पण मी बोलवते. पण मला आता वीणा पाटील म्हटलं, वीणा पाटील येणार आहेत का? म्हटलं हो नक्की येणार आहेत, आमच्या विकास भाऊंच्या अर्धांगिनी आहेत म्हटलं, ते नक्की येणार आहेत. तर कृपया तुम्ही येऊन सांगा त्यांना विकास भाऊ. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र माधव, तुम्ही पण या. सुषमा त्यांना घेऊन ये आईला. लक्ष देऊन ऐका, त्यांच्या वयाची 75 पूर्ण झाले, त्यांनी भराभर मनोयुवा आहेत, ते पटापट येऊन पाठी उभे राहा. इकडून या अनिता ताई. आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. विकास दादाजी पाटील आणि वीणा पाटील यांच्या लग्नाचा 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी उत्सव आता आपण साजरा करणार आहोत. संसार म्हणजे काय बघू का आपण, सामावून घेण्याची कामगिरी म्हणजे संसार, समतोलाची कसरत म्हणजे संसार, अभिमानावर विश्वास म्हणजे संसार, जोडीदाराचा सुखाचा विचार म्हणजे संसार, एकत्र राहायचे, एकदा पत्करले मग होईल त्या चुकांनाही बरोबर घेऊन सगळं सामावून घ्यायला शिकणे म्हणजे संसार. आणि संसाराचा पॅटर्न बदलला की समस्यांचा पॅटर्न ही आपोआप बदलतो. असा सखोल अंतर्मुख विचार कृतीत आणणाऱ्या संत साहित्याचे गाढे अभ्यासक सन्माननीय सभासद विकास पाटील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या वीणाताई पाटील यांचं आज 50वा लग्नाचा वाढदिवस आहे, तो आपण आता साजरा करतो. संसाराची व्याख्या आपल्याला कळलेली, तर प्रथम आपण त्यांचं औक्षण करूया. स्नेहल उज्ज्वला या बराबर या, 5 जणी या. सुषमा हे नावं कशाला घ्यायला पाहिजे, 5 जणी या. बरं आहेत त्या या, इकडच्या दोघी येतील, आहेत त्या या. ये ना सांग, 5 आणि आपणही नाही पडत सगळ्याकडे.
सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायला या 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 तिकडून या तिकडून या तिकडून या पद्धतीनं पण काही लक्षात तिकडून या. आपली श्रीमंती आहे ना कशात इथे ऑप्शन चालू आहे. सगळ्यांना विनंती आहे आपापसात बिलकुल बोलू नका. आपापसात बोलायचं असेल तर बाहेर जायचं बोलायचं आणि येऊन परत बसायचं. आज छान योग आहे. आपल्या सगळ्यांमध्ये सिनियर मोस्ट मंगलाताई 15 वर्ष बाकी. आपण असंच वय सांगतो मंगलाताई 15 वर्ष बाकी म्हणून. त्याच्यानंतर राजेंद्र मानुधाने यांच्या उपस्थितीत आणि शुभेच्छाने विकास पाटील आणि वीणाताई पाटील यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा होतो आहे. पाठीमागे उभे असलेले सगळे अतिज्येष्ठ म्हणजे अति एवढ्यासाठी की त्यांना आणखी पुढची 25 वर्ष 100पर्यंत पार करायची आहे आणि ती ऊर्जा त्यांना मिळावी म्हणून त्यांना मागे उभं केलंय. तर त्यांना बसायला दिलं पाहिजे. Welcome to our music club. The Bluetooth device is ready to pair. त्यांना आपण Connecting. शुभेच्छा पत्र देतोय. मी त्याचं वाचन करते आणि हे सुरेख असं की शुभेच्छा पत्राचं लेख म्हणजे लिहिलंय हस्ताक्षर आहे. याचं जे हस्ताक्षर आहे ते आपले श्याम मेस्त्री यांनी आहे. त्यांचं खूप छान आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून मी लिहून घेतलेलं आहे. शब्दांकन माझं आहे. आज तुमच्या आयुष्यातील एक अति उच्च आनंदाचा क्षण आहे, दिवस आहे. 50 वर्षापूर्वी याच दिवशी तुम्ही दोघं विवाह बंधनात अडकलात आणि एकमेकांचे झालात. या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्याही प्रेमाची वेल पानांनी फुलांनी फळांनी बहरून गेली. एक संसारूपी वेलीचं तुम्ही आपुलकीने मायेने जिव्हाळ्याने मायेने प्रेमाचे ममतेचे खत पाणी घालून वाढवले. त्यांना ओंजारून गोंजारून प्रत्येकाच्या मनातले जाणून त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला आनंद देत गेला. सर्वांच्या मनामध्ये तुम्ही एक विश्वासाचे इंद्रधनुष्य तयार केले. त्याचमुळे आज हा सुंदर आयुष्याचा क्षण तुमच्या आयुष्यात 50 वर्षांनी सुफळ संपन्न होऊन अवतरला आहे. तुम्ही सर्वांची मने जपल्यामुळे तुमच्या दोघांचीही मनं जपणारी तुमची मुलं सून नातवंड तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. त्यांचे सारे श्रेय तुम्हा दोघांचे आहे. प्रेम द्यावे आणि घ्यावे त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे
विकास भाऊ आणि खऱ्या अर्थाने वीणा बहिणी तुम्ही संपूर्ण कुटुंब. असा हा आनंदाचा दिवस तुमच्या आयुष्यात प्रत्येक वर्षी येवो ही परमेश्वर चरणी मनपूर्वक प्रार्थना. तुमचे हे नाते क्षणाक्षणाने बहरावे, वाढावे आणि समृद्ध परिपूर्ण आत्ता आहे त्याहीपेक्षा उच्च कळस गाठू दे ही पुनश्च परमेश्वर चरणी प्रार्थना. विकास भाऊ तुम्हाला आणि वीणा बहिणींना लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. असाच तुम्हा दोघांचा लोक माझ्यावर कायम राहू दे. तुमचा सहवास मला मिळू दे ही तुमच्या जवळ मागणी. सर्वात महत्वाची मागणीशिवाय संपणार नाही. विकास भाऊ मागणी पहिला त्याच्याशिवाय संपणार नाही माझं. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा हा आनंदाचा क्षण तुम्ही पुढायला तुमच्या कुलदैवतेला नमन करून कुंकुमार्जन करून सर्वांच्या साक्षीने साजरा केला. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही गोष्ट मला खूप खूप भावली. यालाच संतांची विभूती असे म्हणतात. विकास भाऊ आणि वीणा बहिणी तुम्हा दोघांनाही माझे शतशः प्रेम, प्रार्थना आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार पकडला. आता उज्ज्वला लुटके शुभेच्छा देणार. आताच अपर्णाताईंनी इतक्या छान शुभेच्छा दिल्या, म्हणजे छान शब्दात आणि छान लिखित शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे माझेही मन त्याच्यातच होते. म्हणजे वेगळं मी काय सांगणार आहे, पण एक छोटी कविता केलेली आहे त्यांच्यासाठी. अर्थात ही माझ्या मैत्रिणीची आहे आणि तिने इतकी चांगली केल्यामुळे मी दुसरी केली नाही. मी म्हणण्याचा प्रयत्न करते. बहरला पारिजात बहरली जुई, गुलाब मोगरा फुले अंगणात जाई. बहरला पारिजात बहरली जुई, अर्धशतक जाहले तुझ्या सवे चालता. अर्धशतक जाहले तुझ्या सवे चालता. साथ तुझी लाभली सुख दुःखे झेलता. साथ तुझी जाग लाभली सुख दुःखे झेलता. भाग्यवान मी किती आज ह्या जीवनी. बहरला पारिजात बहरली जुई, सर्व सुखे आज इथे हात जोडूनी उभी. ईश्वरास मागणी काही नसे अंतरी. कृतार्थ लोचने तुझी देवती निरांजनी. बहरला पारिजात बहरली जुई, अशीच साथ राहू दे विना अन्विकासची. अशीच साथ राहू दे विना अन्विकासची. ठेव कृपा हस्त सदा आमच्या शिरावरी. ठेव कृपा हस्त सदा आमच्या शिरावरी. राहू दे सुगंधयुक्त प्रीत ही चंदनी. राहू दे सुगंधयुक्त प्रीत ही चंदनी. बहरला पारिजात बहरली जुई, गुलाब मोगरा फुले अंगणात जाई. बहर
पांढरली जुई. वीणाताई आणि विकास यांच्या अंगणात ही जुई आणि पारिजातक फुललेलेच आहेत. स्वतः विकास भाऊ पारिजातक आहेत असं मला वाटतं आणि वीणाताई जुई आहे. आणि एक सांगायचं म्हणजे विकास भाऊ आध्यात्मिक आहेत, ऋषितुल्य आहेत, पण ते कितीही अंतर्मुख असले तरी जगाशी त्यांचं जे नातं आहे ते त्यांनी म्हणजे सांभाळलेलं आहे. ते भान, सामाजिक भान त्यांनी सांभाळलेलं आहे आणि हे मला विशेष वाटतं. नुसतं सामाजिक नाही तर एक घरगुती रिलेशन सुद्धा तितक्याच महत्त्वाचे असतात संतांच्या जीवनात. की ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रामदास तर सावधान म्हणल्यावर सावधान झाले आणि लबवल्यावरून पळाले. तर तसं काही हो ना, तेच तसं न पळता आज 75 वर्ष त्यांना झाली आणि 50 वर्ष ते संसार अतिशय सुंदर रीतीने करतायत आणि यापुढची ही अशीच 25 वर्ष त्यांची नक्की होती याची मला खात्री आहे. आणि परमेश्वर त्यांना असंच उदंड आयुष्य आणि अशीच सुंदर साथ वीणाताईंची त्यांनाही लाभू दे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्या सर्वांच्या तर्फे मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. रामदास स्वामींच्या गोष्टीची इथे काही संबंध एवढ्यासाठी नाहीये, कारण लग्नापूर्वी 3 वर्षापासून ते एकत्र आहेत. अगदी अगदी लहानपणापासून का समोरासमोर खिडकीने. आता वीणाताई आणि जे तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं ते मस्त असा छान दोघंही उखाणा घेणार आहे. लक्ष देऊन नाही का? आज संकष्टी चतुर्थी. नमस्कार आधी सगळ्यांना. आज संकष्टी चतुर्थी आहे, मार्गशीर्ष महिना आहे, देवांचा महिना आहे. त्या शुभ दिवशी हे ते सगळं PVK ग्रुपने आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं त्याबद्दल. आणि मुख्य म्हणजे ह्या बाप्पाच्या सान्निध्यात त्याच्या वास्तूत हे झालं. आणि ही आमची ग्रामदेवता फार पूर्वीपासून आहे. मी जन्म माझा डोंबिवलीतला असल्यामुळे मला या वास्तूचं दोषच त्यामुळे हे सगळं इथे झालं. त्याच्याबद्दल मी सगळ्या PVK ग्रुपच्या सगळ्या सभासदांना धन्यवाद देते, आभार मानते. आणि आपण आणि रवींद्र काका त्यांचे विशेष आभार. आणि नाव घेत गणेशाला वंदन करून घेते मी उखाणा. उत्तम आयुरारोग्य राहो हीच विनंती, हीच त्याला प्रार्थना. खरंच सांगतो, विकास भाऊंना जे उत्तम आरोग्य आहे त्याच्या मागे एक खांबी जो व्यक्ती आहे ती आमची वीणाताई आहे. विकास माझा आतेचा भाऊ आहे, आते भाऊ आहे सख्खा. आणि ही वहिनी लहानपणापासूनची एक मोठी बहीण आहे. आणि वीणाताईंविषयी एक सांगायला मला आवडेल की या गणपती बाप्पाला त्यांनी 1000 कापसाचं वस्त्र करून त्यांनी घातलेलं आहे. आणि त्यांची खरंच ते तज्ञ म्हणजे काय म्हणतो, माहीर म्हणतो ना आपण, तसे आहे. ते खूप सुंदर वस्त्र करतात. 1000 वस्त्र कापसाचं करणं म्हणजे चेष्टा नाही आहे. ते त्यांच्याकडे ते कौशल्य आहे. आणि विकास भाऊंना आता या हॅलो. ज्येष्ठांची काळजी घेतो विरंगुळा केंद्र अति महान. विणाचं नाव घेतो ठेवून विरंगुळाचा मान. आता आपण कार्यक्रमाच्या नंतरच्या महत्वाच्या भागाकडे येतो. आपण आता प्रशंसापत्र मी स्वातीताई अग्निहोत्री यांना विनंती करतो, तुम्ही या. नाही, सगळ्यांनी थांबून दे. जोपर्यंत हा 50 वर्षाचा सोहळा संपन्न होत नाही, नको. किती तरुण आहेत ना ते तुम्हाला माहिती नाही. बस बस बस, खरंच चालतोय का? आणखी एक 5 मिनिटं. स्वातीताई या इथे. स्वाती अग्निहोत्री एक गाणं सादर करणार आहेत.
तुम्हाला स्वाती दादा म्हणू काय म्हणू? काही म्हणा. राजेंद्र, तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या 250 लोकांमध्ये 80 ते 100 आर्टिस्ट आहेत. हा, म्हणजे ते गाण्यापासून सुरू होतात, इन्स्ट्रुमेंट, म्युझिक, नृत्य असलं काहीतरी पासून कविता लिहिणं, लेख लिहिणं आणि सादरीकरणापर्यंत. आवाज बघूया. तुमचा आवाज जरा. हॅलो हॅलो. पुढच्या कार्यक्रमाला वेळ होता. पुढच्या कार्यक्रमाला वेळ. सर्वांना विनंती आहे की याबरोबरच आपण उठू नका. अगोदर ज्येष्ठांना उतरून दे, कारण माणूसजणांचे पाय मगासपासून दुखत आहेत. सगळ्या ज्येष्ठांनी उतरून आणि आम्हाला विश्वास होता की तुम्ही इतक्या वेळ उभे राहू शकता आणि तुम्ही दोघं बसून घ्या. मग तुम्ही बसा.